जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो, नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। सर्व देवी जे आहेत, जे आपल्या माता आहेत ना, ते आता मंडपात जाऊन विराजमान झालेले आहेत आणि आज आपण तेच त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज आपण चाललेलो आहे टाउन साइडला। टाउन साइड मतलब 7 रस्त्याची माऊली आणि दगडी चाळची आई, त्यानंतर आपण पुढे जाणार खेतवाडीच्या आईच्या इथे आणि नंतर मग सगळ्यात शेवटी आपण करणार आहेत रे रोडच्या सगळ्या आपण देव्या तिकडचे आपण दर्शन करणार आहे। तर आपण सुरुवात करूया 7 रस्त्याच्या माऊलीपासून। चला, आता आपल्या सोबत आहे प्रथम आहे आणि प्रथम आणि आम्ही दोघं एकत्र आहे आणि आता आम्ही आलोय 7 रस्त्याच्या इथे। तिथे समोरच आहेत ना ते 7 रस्ते आहे, म्हणून याला 7 रस्त्याची माऊली बोलतात। हे बघा, इथे आतमध्ये बसते, इकडे आतमध्ये जायचं पण त्याच्या पहिला इथे आहे ना एक 7 रस्त्याची भवानी माता बसते, त्याचं आपण दर्शन करूया आणि मग आपण पुढे जाऊया। चला, आता आपण दर्शन केलेलं आहे 7 रस्त्याची भवानी मातेचं आणि आता आपण दर्शन करणार आहे समोरच आहे आपल्या 7 रस्त्याची माऊली। हे बघा, आपण आहे ना इथून समोरून आलो, तिकडे आपण बघितली 7 रस्त्याची भवानी माता आणि इथे बघा शिव मंदिर आहे मस्त असं। आणि हे बघा, हा इथे ना सरळ रस्ता गेला ना इकडे लगेचच 7 रस्त्याच्या माऊलीकडे आणि आपल्याला ना आता समोरच 7 रस्त्याच्या माऊलीचं मंडप दिसेल। ते बघा समोरच आहे आपल्या मस्त असं। मित्रांनो, आता आपण बघितली 7 रस्त्याची माऊली आणि पहिली होती ती 7 रस्त्याची भवानी माता होती। हे दोन्ही एकाच ठिकाणी, आता तुम्हाला एकाच ठिकाणी दोघांचं दर्शन होईल। आणि आता आपण जाऊया दगडी चाळच्या इथे। चला आता मित्रांनो, आता आपण आलो आहे दगडी चाळच्या इथे। हे बघा मस्त असा दगडी चाळचा नाही इथे। हे बघा, देवीचं इथे मेन गेट आहे आणि वरती मस्त असा शिव लावलेला आहे आणि काम अजून पण थोडं चालू आहे आणि हे बघा लाईटी वगैरे इथे मस्त एकदम सजवण्यात आलेले आहेत। आणि ना आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। चला, आतमध्ये आपण एंट्री करून आलोय आता आणि जसं आपण आतमध्ये एंट्री करणार ना, मस्त असा आहे ना हा एंट्रन्स आहे, मस्त नक्षीदार खांब वगैरे इथे आणि चांगली सजावट केली। रात्री लाईट वगैरे लागणार तर मस्तच वाटेल। मित्रांनो, आता आपण आहे ना दगडी चाळची आई करून खेतवाडीच्या आईच्या इथे आलेलो आहे। सर्वात उंच मूर्ती आणि बॅलन्सिंग मूर्ती जी मूर्तिकार अरुण दत्ते सरांनी बनवलेली आहे आणि ती माझ्या समोरच आहे आणि आता आपण त्याचं दर्शन घ्यायला आतमध्ये जाणार आहे। चला, आता आपण पोचलो आहे खेतवाडीच्या आईच्या इथे आणि समोरच आहे आपल्या खेतवाडीच्या आईचं मंडप आणि खालून तर दिसते समोर बॅनर लावलेला आहे, गेल्या वर्षीची मूर्ती आहे आणि आता आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया।
चला तर मित्रांनो, आपण बघितली बॅलन्सिंग अशी अरुण दत्ते सरांनी बनवलेली खेतवाडीची आई. आणि आता आपण जाणार आहे रे रोडचे सर्व देवी बघायला. तर मित्रांनो, आपण आहे ना रे रोडला पोहोचलो आहे. बघा, आम्ही इकडनं आलो होतो. इथे बसते रे रोडची महाराणी, इथे बसते. आपण ह्याचं आगमन पण कव्हर केलं होतं. बघा, मस्त एकदम लाइटिंग वगैरे केलं आहे. मंडप वगैरे फुली कव्हर आहे आणि मंडप पण खूप मोठा आहे. आणि आता आपण ना देवीचं दर्शन घेऊया. हे बघा, आपण जसं एंट्री करतो ना, मस्त अशी देवी आहे. ही महादेवाच्या खांद्यारी देवी आहे. आणि इथे समोरच आहे ना, हे बघा, इथे श्री रंगनाथा विष्णू देव इथे आहे. बघा, मस्त असं बनवलेलं आहे. विष्णूचं आहे बघा, इथे विष्णू मस्त एकदम. आणि वरती ब्रह्मदेव आहेत सगळे. आणि इथे आहे ना मस्त अशी देवीची मूर्ती आहे. चला आता आपण थोडं सिनेमॅटिक एन्जॉय करूया. आता आपण बघितली रे रोडची महाराणी, मस्त अशी मूर्ती रे रोडच्या महाराणीची आहे. आणि ही मूर्ती आहे ना, ही सतीदादा नी बनवलेली आहे. गजमुख आर्ट्स म्हणा निघाले होते पायकाळा बकरी अड्डा. तर आता आहे ना आपण पुढे जाऊया. हे बघा, आता आपण बघितली रे रोडची महाराणी समोरच आहे. आणि हे बघा, आता इथे बसते रे रोडची कुलस्वामिनी. हे बघा, मस्त अशी पोपटवर बसलेली आहे. ही आपल्याला याचं आगमन नाही भेटलं होतं, कारण का खूप ही लेट निघाली होती. बघा, मस्त असा पोपट आहे. आणि यावेळेला ना खूप मोठी उंच मूर्ती यांनी इथे बसवलेली आहे. बघा, मस्त वाटते एकदम. तर आता आपण ह्याचं सिनेमॅटिक चला, आता आपण बघितल्या होत्या ना, इकडे राईट साईडला होत्या त्या दोन्ही देव्या, महाराणी आणि कुलस्वामी रे रोडची. आणि इथे आलो ना पुढे, तर इथे बसते रे रोडची मा बसते. आई भवानी इथे बसते रे रोडची. आणि पुढे बसते रे रोडची मा ना, रे रोडची मा. हे दोन्ही इकडे बसतात, दोन तिकडे बसतात. तर आता आपण पहिलं इकडे दर्शन घेऊया. चला, आता आपण आतमध्ये आलेलो आहे. आणि खूप मोठी देवी आहे. आपल्याला खालीनच वराह दिसतोय. ही देवी जी आहे ना, ही वराह अवतारवर आहे. तो खाली ना तो वराह आहे, विष्णूचा अवतार आहे. त्याच्यावर बसलेली ही देवी आहे.
हे बघा आता आपण बघितली रे रोडची आई भवानी तिकडे, आणि त्याच्या पुढे थोडं आलो ना तर समोरच बसते रे रोडची मा आहे इथे. हे चारी देव्या एक साईड बसतात आणि नंतर पुढे आहे ना इथे दर्या आहे, तो मी तुम्हाला दाखवतो आणि आपण तिकडे व्हिडिओ पण एंड करूया. पहिला आपण रे रोडच्या माचं आपण दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो, आता आपण आलोय रे रोडच्या माच्या इथे आणि मस्त अशी ही मूर्ती ते बनलेली आहे, खूप मोठी आहे आणि ही मूर्ती ना सिद्ध रिगवडेने बनवली आहे, कलागंध आर्ट. आता आतमध्ये जाऊन त्याचं दर्शन घेऊया आपण. चला आता मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलोय रे रोडच्या माच्या इथे. मस्त असं आहे ना इथे मूर्ती, एकदम मोठी उंच मूर्ती आहे आणि आता आपण त्या सिनेमॅटिक एन्जॉय करूया. मित्रांनो, आपण चारी देव्या आहे ना इथल्या रे रोडच्या करून पुढे आलो. मी तुम्हाला बोललो ना मग अशी इथे दर्या आहे, तर बघा हा आहे इथे मस्त असा समुद्र किनारा. मी तुम्हाला फोडून दाखवतो थोडं. हे बघा पुढे आलो आपण. आता तुम्हाला तिकडे दिसत असेल ना, तो आहे अटल सेतू आहे बघा इकडे, मस्त एकदम. हा बघा किती मस्त वाटतं, हा पूर्ण अटल सेतू आहे आणि इकडनं बघणार ना एवढा मस्त सीन वाटतो ना इथे. आणि ह्या साईडला पण आहे ना, हे बघा इथे बोटी वगैरे आहेत, हे बघा मस्त लावलेलं आहे इथे काम. इथे सगळा हाच एरिया आहे, इथे बघायला गेलं तर सगळं काम चालू असतं इथे. हे बघा मस्त असा सीन वाटतो इकडे, खूप छान वाटतं इथे. कधी आले ना दिवसाच्या टायमाला या इकडे. आणि समोर तिकडे काय आहे ना, जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा, कारण का एवढं काय माहिती नाही पडत आहे. पण हा नजारा एक नंबर आहे इथे, हे बघा. तर मित्रांनो, आता आहे ना आपण आहे ना रे रोडच्या चारी देव्या करून इकडे आला. आता तुम्ही बघितलं किती मस्त सीन आहे. आता ना आपण इथे व्हिडिओ एंड करतोय. जर तुम्हाला इथे यायचं ना, चारी देव्या बाजूबाजूलाच आहेत, पण दिवसाच्या वेळेला या, संध्याकाळच्या वेळेला नका येऊ. थोडं इकडे आहे ना आतल्या साईडला समजून जावा. तर दिवसाच्या टायमाला या, मस्त तुम्हाला दर्शन पण भेटेल, काही गर्दी वगैरे नसते आणि हा सीन पण तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. आहे बघा किती मस्त वाटतो इथे. माझ्या मागे तुम्ही बघता आहे ना, हे बघा. तर आता हा सीन आणि हा सगळ्या देव्या ह्याच्या सोबत आपण आहे ना आता व्हिडिओ एंड करतो इकडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपला नेक्स्ट ब्लॉग जो येणार आहे तो उपनगरमधल्या जे आपल्या देवी आहेत त्यांच्या येणार, म्हणजे गोरेगाव, अंधेरी, पार्ला, सांताक्रूज, या सर्व आपण मंडप आपण एक्सप्लोर करणार आहे. तर आता आपण इकडनं निघूया. तर तुम्ही एक कमेंट नक्की करा, बोलो अंबे मात की जय.